काव्य मंजिरी राम भ्रमर भूषिका का वर्णन केले छान. तुलसी आनंद कानन काशी काशी क्षेत्रामध्ये तुलसी नावाचा एक जंगम तरुण म्हणतात, तो फिरत राहतो. पण रामचरित नावाची त्यांची काव्य मंजिरी तुलसीला आलेली, त्या भोवती रामचंद्र प्रभू भुंग्याच्या रूपात त्याचा आस्वाद घेतात असं वर्णन केले. त्या संतांच्या वाङ्मयातला मकरंद सेवन करण्याकरता गुरुकृपा प्राप्त भुंगा व्हावं लागतं बरं. कुणालाही मिळत नाही, सगळ्याला मिळत नाही. संतांच्या ग्रंथाचा अर्थ कळण्याकरता सुद्धा गुरुकृपा लागते. त्याच्याच बुद्धीत ते अर्थ प्रकाशित होतात. तस्यैके कथिता अर्थाः प्रकाशन्ते महात्मना यस्य देवे परावर्ते. आणि यथा देवे तथा गुरु. ते गुरुकृपेशिवाय संत वाङ्मय तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाशू शकत नाही. गुरु प्रचंड आवश्यकता आहे. स्वतःच्या बुद्धीने गोष्ट नाही घडत. राम भ्रमर भूषिका, तो मुकुल मोती पूर्ण विकसित झालेली कमल कलिका त्या मकरंदाला त्या बाहेर जगामध्ये पाठवते आणि त्या भ्रमराला नाही निघत. त्याला विश्रांती घ्यायची इच्छा होतो, तो एकदम निघतो तिथे. कमलिकेवरी भ्रमर पाय ठेवी हळवार, हळूच ठेवतो. कुचंबैल केसर या शंका. दृष्टांत आहे, सिद्धांत खूप काढले. आसक्त पुरुष आपल्या प्रियेवर कशा पद्धतीने तिची काळजी घेतो ना, हे ज्ञानेश्वर महाराज. तिला त्रास होता का प्रिया दुखवेल असं ना ठरलेली. स्वतःच काय होऊ देत, स्वतःच काय व्हायचं ते होऊ देत, तिला त्रास होऊ द्यायचा नाही. भोग्य भोक्तृत्व भ्रांतीचा अतिरेक झाला. तिला त्या भोग्य वस्तूला तो अंगी समजतो, स्वतःला अंग समजतो आणि तिच्या रक्षणाकरता स्वतःचा उद्ध्वस्त जरी झालं तरी तो त्याचा विचार करत नाही. हा एक सिद्धांत तो त्याच्यावर बसतो. मग काय, त्या छंदाने वेगळा झालेला भ्रमर हे छंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद हे छंद तद्रूप त्याला जवळपास प्राप्त होतो. आणि प्रेमाचं वैभव असे देश काळाचं भान राहत नाही त्यांचं. आणि निसर्ग नियमाप्रमाणे ज्याप्रमाणे ती कमलिनी विकसित होते त्याप्रमाणे मुकुलित पण सूर्य विकासी कमली बरोबर तिने सांगा होता ती कमली मिळते. मग आता काय करायचं, त्याच्यामध्ये तो भ्रमर अडकलाय. विरोधी भाषाच्या अलंकाराचा दृष्टांत घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी दोन गोष्टी एकत्र कशा आल्या ते सांगितले. काय म्हणतात बघा तुम्ही, भ्रमर भेदी कोणे. हे कठीण लाकूड खैराचं सहज भेदून जातो, काही वेळ लागत नाही त्याला. कर्णाची मांडी भेदून करून वर आला होता. कमळाच्या पाकळ्या असतातच किती त्याला उद्ध्वस्त व्हायला. त्याने फुक्कर जरी मारली ना, चिंधड्या होतील. हो, एक जाणत नाही. फल तैसे काष्ठ कोरडे परी कळिके माझी दडे कोवळी. ते उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळ दळ चिरू देणे. उत्तीर्ण होईल प्राण, त्याचा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या प्रियेला दुखवायचं नाही त्याने ठरवलेलं. भोग्य भोक्तृत्व भ्रांतीचा अतिरेक झाल्यानंतर माणूस कशाचा विचार करत नाही, परमार्थाचा विचार करत नाही, कोणाचाही विचार करत नाही, पण ती गोष्ट करतो. अतिरेकाचा दृष्टांत झाला. उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळदळ चिरून येणे ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. अनेक सिद्धांत, एक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दिला. ऋण झोणू ऋण झोणू